आता आणखी एक मोठी अपडेट आहे। मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापन होईपर्यंत शिवसेनेचे सगळे विजयी उमेदवार हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे सगळे विजयी उमेदवार हे हॉटेलमध्ये थांबणार आहेत, त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहेत अशी महत्त्वाची अपडेट कळतेय। जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होत नाही, जोपर्यंत महापौर बसत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे सगळे विजयी उमेदवार हे हॉटेलमध्ये मुक्कामी असतील। आपले प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, खरं तर महायुतीला बरंच मोठं यश मिळालेलं आहे। भाजपचे इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आलेले, शिंदेंची साथ त्यांना आहे। असं असताना शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये थांबण्याचं कारण काय? माधवी, गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने एक कुठेतरी सावधानतेचा पवित्रा म्हणून एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतला असावा। म्हणून आज दुपारनंतरच मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या 29 नगरसेवकांना आहे ते सत्ता स्थापन होईपर्यंत ठेवण्यात येणार आहेत। खरं बघायला गेलं तर 29 नगरसेवक आणि भाजपचे जिंकलेले उमेदवार ह्यांची मिळून 118ची बेरीज होते आहेत। परंतु जर सध्याची माहिती घेतली तर बार्गेनिंग पॉवर कदाचित शिवसेना वाढवू शकते। यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या टीमकडून जी चर्चा होणार आहे त्यासाठी 2.5 वर्षाचं महापौर पद आहे ते मागितलं जाऊ शकतं आणि त्याच अनुषंगानं आपल्या सगळ्या नगरसेवकांमध्ये कुठलीही फोडाफोडी किंवा कुठलीही ऑफर किंवा कुठल्याही पैशांचा घोडेबाजार होऊ नये याच अनुषंगानं आहे ती एकनाथ शिंदेंनी ही स्ट्रॅटेजी प्लॅन सुरक्षा म्हणून एक कुठेतरी ह्या सगळ्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। भाजपकडे बहुमताचा आकडा आहे, परंतु दुसरीकडे जर बघितलं तर ठाकरे बंधूंचा देखील आकडा जवळपास त्याच पद्धतीने आहे। तर आगामी काळामध्ये कुठल्याही आमिषाला हे नगरसेवक बळी पडू नये यासाठी यांच्यावर खास प्लॅन आखण्यात आलेला आहे। पंचतारांकित हॉटेलमध्ये आज दुपारनंतर सगळ्यांना शिफ्ट करण्यात येणार आहे आणि त्या 29 नगरसेवकांवर नजर ठेवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी नेत्यांची टीम देखील तिकडे असणार आहे। त्यामुळे कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी हा सुरक्षेच्या दृष्टीने प्लॅन आखण्यात आलाय। माधवी, एरवी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण असं हॉटेल पॉलिटिक्स पाहतो, आता महापालिकेच्या निवडणुकीतही आपल्याला असं हॉटेल पॉलिटिक्स दिसणार आहे। वैभव, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुन्हा एकदा शिंदेंकडून हॉटेल पॉलिटिक्स आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये सत्ता स्थापन होईपर्यंत त्यांचे सगळे विजयी उमेदवार हे हॉटेलमध्ये राहणार आहे। आजच संध्याकाळी सगळ्या 28 नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे आणि जोपर्यंत मुंबईमध्ये सत्ता स्थापन होत नाही, जोपर्यंत महापौर विराजमान होत नाही, तोपर्यंत शिंदेंचे सगळे विजयी नगरसेवक हे हॉटेलमध्येच राहतील। त्यामुळे विशेष खबरदारी एकनाथ शिंदेंकडून घेतली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।